जेने पंढरी सारिखाची आपुला धामण गाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्याचे संत सद्गुरुमान कोज चरणे साष्टांग मी घातला विठ्ठल कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगतगुरु या संत मांदियाळीमध्ये कलश स्थानी विराजमान असणारे संत हृदय सम्राट जगतगुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करणारा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठातला उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल यथाशक्ती या न्यायाने आपल्याला विचार करायचा आहे। खरं तर कीर्तन कुठं होतंय आणि सर्वात विशेष बाब सांगायची झाली तर माझ्या आयुष्यातील पहिलं कीर्तन आणि ते पहिलं कीर्तन भूवैकुंठ पंढरीच्या ठिकाणी होतंय हे माझं परमभाग्य समजतो मी। पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य याचा कसा असं मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण पंढरी क्षेत्रामध्ये कीर्तन मिळणं किंवा कीर्तन करणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि हे जाणणाऱ्यालाच आहे महाराज इतर कुणाला नाहीये। आणि या पंढरी क्षेत्राचं महत्त्व जर वर्णन करायचं म्हणलं तर ते महत्त्व वर्णन क्रमप्राप्त आहे। आज पंढरीमध्ये कीर्तन करतोय आपण म्हणल्यानंतर पंढरी क्षेत्राचं थोडं का होईना महत्त्व प्रतिपादन करणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे आणि त्या न्यायाला अनुसरून भारत ही देवभूमी आहे, सर्व सुट आहे, सर्व मान्य आहे आणि महाराष्ट्र ही संतभूमी आहे। असं असताना या भारतीय देवभूमीमध्ये द्वारकेचं उदाहरण घ्या, मथुरेचं उदाहरण घ्या, काशीचं उदाहरण घ्या, गयेचं उदाहरण घ्या, वाराणसीचं उदाहरण घ्या, अशी अनेक उदाहरणं आहेत। त्या ठिकाणची भूमी पवित्र आहे म्हणून त्याला तीर्थक्षेत्र म्हणा, त्या ठिकाणचं जल पवित्र आहे म्हणून त्याला तीर्थ म्हणा, त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्याचं वास्तव्य आहे म्हणून त्या ठिकाणला देव आहे म्हणून त्या भूमी पवित्र म्हणा। परंतु अशा अनेक भूमी आहेत त्या ठिकाणी देव आहे, क्षेत्र पवित्र आहे, तीर्थ पवित्र आहे परंतु संत नाहीत। आणि पंढरपूर भूवैकुंठ ही अशी एकमेव गोष्ट आहे, असं एकमेव शहर आहे, असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी देवाचंही वास्तव्य आहे, संतांचंही वास्तव्य आहे। इथली भूमीही पवित्र आहे म्हणून क्षेत्र आहे आणि इथलं जलही पवित्र आहे म्हणून ते तीर्थक्षेत्र आहे विठ्ठल। पंढरी क्षेत्राचं वर्णनच करायचं झालं तर पंढरी पंढरी म्हणता होते पापाची पोहरी। पंढरी पंढरी शब्दाचं उच्चारण केल्यानंतर आमचं पाप समूळ नष्ट होतं इतकं पंढरी या शब्दाचं पंढरी या क्षेत्राचं महात्म्य आहे। महाराज माणपूजी बोधले महाराज एका अभंगामध्ये सांगतात पंढरी वाचून सुख मोठे नाही हे आहे गा पायी विठोबाचे भाग्यवंत येते हे सुख घेते मागुते न येते परतोनिया बोधला म्हणे धन्य बोधला म्हणे धन्य भाग्य ज्यांचे होय तरीच त्या सोय सापडली भाग्यवंत येते हे सुख घेते मागुते न येते परतोनिया। म्हणून ज्याचं भाग्य आहे त्यालाच या ठिकाणी श्रवणाची सेवा असेल। पंढरपुरामध्ये येऊन तुम्ही कीर्तनच करावं असं काही नाही, इथं कोणती जरी खालच्यातली खालची सेवेला तसं खालचं वरचं नसतंच म्हणा परंतु कोणती जरी सेवा पंढरपूरच्या ठिकाणी केली तर त्याचं पुण्य आपल्या गाठीमध्ये आपल्या पदरामध्ये आल्याशिवाय राहत नाही। असो इतकं अनन्यसाधारण महत्त्व या पंढरी क्षेत्राचं आहे आणि या पंढरी क्षेत्रामध्ये आज मला सेवा करण्याचं भाग्य लाभतंय। यासारखं मोठं भाग्य मी त्या ठिकाणी दुसरं कोणतं मानायला तयार नाही विठ्ठल। चालत असलेला हा पंढरीनाम सप्ताह, आता सप्ताह म्हटलं की तो 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, मासिक सप्ताह असो किंवा वार्षिक सप्ताह असो, सप्ताहाच्या फड परंपरेमध्ये किंवा वारकरी संप्रदायाने आम्हाला काही नियम घालून दिलेले आहेत। सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कुठला अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी असं करत करत जागराच्या दिवशी कुठला अभंग घ्यावा आणि काल्याच्या दिवशी तर लिहूनच ठेवलेला आहे महाराज। चरित्र ते उच्चारावे असे पहिल्या 6 दिवसाचं कुठं लिहिलेलं नाही परंतु असे अलिखित प्रकारचे नियम गेली 700-800 वर्ष 1000 वर्ष झालं आम्ही पाळत आलेलो आहोत। सप्ताहाच्या पहिल्या दिवशी रूपाचा अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी भगवंताच्या नामाचा अभंग घ्यावा आणि तिथून मग पुन्हा संतपर, भक्तीपर, महिमापर, उपदेशपर असं करत 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 जागराच्या दिवशी सप्ताहाच्या उपांत्य दिवशी भगवंताकडे
मागणी करणारा मागणीपर प्रकरणातील किंवा दानपर प्रकरणातील अभंग घ्यावा असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. आणि त्या वारकरी संप्रदायाच्या दंडकाला अनुसरून आज जागराची कीर्तन सेवा असल्यामुळं जागराच्या कीर्तन सेवेकरिता तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याकडे मागत असलेल्या मागणी या प्रकरणातील मागणीपर प्रकरणातील दानपर प्रकरणातील अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. दान मागतात. आता मागणी आणि दान या दोन शब्दाच्या अनुषंगाने शास्त्रानं आम्हाला एक विचार सांगितलेला आहे. आपण ज्याच्याकडे मागणी करतो किंवा मागणाऱ्याकडे त्या गोष्टीची उणीव त्या गोष्टीची कमतरता असावी लागते आणि आपण ज्याच्याकडे मागणी करतो त्याच्याकडे त्या गोष्टीचं प्राबल्य त्या गोष्टीचं आधिक्य त्या गोष्टीची मुबलकता असावी लागते. तरच हा मागणीचा व्यवहार पूर्णत्वाला जात असतो, अन्यथा ती मागणी होत नाही. सेवेला प्रारंभ करत असताना संपूर्ण अभंगाचा विस्ताराने जर विचार करायचा म्हटलं तर तो संकल्पित वेळेमध्ये पूर्ण होणार नाही. म्हणून सुरुवातीला आपण अभंगाचा भावार्थ पाहू. विठ्ठल अभंगामध्ये तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात. काय मागणी करतात? हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. अभंगाच्या प्रथम चरणात पांडुरंग परमात्म्याकडे तुकाराम महाराज म्हणतात, देवा एकच कर, मला एकच दान दे, माझी एकच मागणी आहे. काय मागणी आहे? तुझा विसर न व्हावा. या जीवनामध्ये मला तुझा विसर कदापि होऊ देऊ नको. त्यावर पांडुरंग परमात्मा म्हणतो, ठीक आहे, तू माझा भक्त आहे, भक्तवत्सल आहे मी, दीनवत्सल आहे मी. या न्यायानं मी देण्यासाठीच या विठेवरती उभारलेलो आहे. असं असल्यामुळं तू माझा भक्त असल्यामुळं तू मला मागितलं, माझा विसर होऊ देऊ नको. ठीक आहे, माझा विसर तुला होणार नाही, पण एवढ्यावर तुझं समाधान आहे का? तर पांडुरंग परमात्मा महाराज तुकारामाला विचारतात. तेवढे तुकाराम महाराज म्हणतात, एवढ्यावर माझं समाधान नाही, तुझा विसर न होऊ देण्याला तुझं गुणगायन करण्याची जोड मला द्यायची आहे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. यातला आवडी शब्द जो आहे हा फार महत्वाचा आहे. कारण तुम्ही आम्ही कोणतंही काम करा, कोणतंही कार्य करा, ते कार्य जर आपण आवडीनं करत नसू तर त्या कार्याची केलेल्या कार्याची फलनिष्पत्ती केलेल्या कार्याची फलद्रुपता होत नसते, केलेलं कार्य पूर्णत्वाला जात नसतं. म्हणून कोणतंही कार्य करा ते आवडीनंच केलं पाहिजे. म्हणून मी तुझं गुण गाईन, कसं गाईन तर ते तुझं गुण आवडीनं गाईन आणि आवडीनं केलेली भक्ती आवडत असते महाराज. कारण कसं आहे, आजकाल काही लोक नाईलाजानं भक्ती करायला लागली, परंतु नाईलाजानं भक्ती केलेला परिणाम नसतो. अशी अवस्था आहे महाराज. त्याच्यामुळं आवडीनंच त्या ठिकाणी केली पाहिजे असा विचार आहे. गाईन आवडी हेची माझी अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा विचार केला. नलगे मुक्ती आणि संपदा संत संगती पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांना विचारतोय, ठीक आहे, तुला मी माझा विसर होऊ देणार नाही, मान्य आहे. तुला गुणगायनाची संधी मिळेल हेही मान्य आहे. परंतु हे सर्व असताना देखील तुकाराम महाराजांना म्हणतात, तुझ्या मागण्यात विषय करणारा जीव आहे. तुकाराम महाराजांनी संस्कार केलेला आहे महाराज. मग तू काय म्हणतोय? संसारातल्या काही मागण्या माग, तुझ्या कुटुंबाचं जेणेकरून कल्याण होईल, तुझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होईल याकरिता काही मागण्या कर. आणि त्या मागण्या म्हणत असताना तुकाराम महाराज म्हणतात, असं पांडुरंग बोलल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, नलगे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू मला म्हणतोय की नाही मुक्ती घे, संपदा घे, धन घे, परंतु ते मला नको आहे. कारण का नको आहे? कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे भय आहे. कारण देह हा काळाच्या अधीन आहे. याची आवड जीवाला जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. मरण हे अंतिम सत्य आहे, त्रिकाल बाधित सत्य असणारं मरण आहे. तसं धन हे Thank you.
कोट्याधीश नाही, पण समजा मी आज कोट्याधीश आहे, परंतु 10 वर्षानं 20 वर्षानं मी कोट्याधीश राहीलच याची शाश्वती नाही. कारण धन हे पुढे होणाऱ्या संततीवर अवलंबून आहे. व्यवहारातलं धन जे आहे ते संततीवर अवलंबून आहे. संतती त्याच्यावर धन टिकणार आहे किंवा नाही टिकणार या गोष्टी अवलंबून आहे. म्हणून धन हे नश्वर आहे. पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांना म्हणतोय, ठीक आहे धन तुला नको आहे, हे मला एक वेळ मान्य आहे, कारण धन हे नश्वर आहे. धन हे एक ना एक दिवस जाणार आहे. धन आणि देह या दोन गोष्टी नाशवंत आहेत आणि ज्या गोष्टी नाशवंत आहेत त्याची मागणी करणं तुला जरी योग्य वाटत नसेल तर त्या तुझ्या मताशी मी सहमत आहे, कारण धन जे आहे ते नाशवंत आहे. परंतु परमार्थातलं उच्च पद असणारी मुक्ती मोक्ष तुका नाकारतो याच्यामध्ये काय करायचं असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता, न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता, जन्म घेता सुख वाटे आम्हा. कारण तुकाराम महाराज म्हणतात, गर्भवासाला येण्यामध्ये आम्हाला सुख वाटतंय, तुझं मला वैकुंठही नको, मोक्षही नको आणि मोक्षामध्ये सर्वश्रेष्ठ असणारी सायुज्यता मुक्ती देखील मला नको. भय नाही जन्म घेता मोक्ष पदा अनुलाथा, तुका म्हणे आता मज न लगे सायुज्यता. तुकाराम महाराज या प्रमाणाद्वारे परखड भाषेमध्ये सांगतात, ज्या मोक्षाला आम्ही लाखा मारल्या, ज्या मोक्षाला आम्ही आमच्या घरातून हाकलून दिलं, त्या मोक्षाला तू जर आम्हाला आयुष्यभराच्या परमार्थाच्या मोबदल्यात किंवा परमार्थाच्या भक्तीच्या मोबदल्यात जर तू देणार असशील तर ते घेणारा त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नसणार आहे. म्हणून तुझा मोक्षही आम्हाला नको. याच्याही पुढे जाऊन तुकाराम महाराज सांगतात, मोक्षा घरी कामारी त्या दासी बोलिंदसे तुकामने. कारण जी स्त्री घरामध्ये काम करते, जी स्त्री घरामध्ये धुणं भांडी करण्याचं काम करते, जी स्त्री दासी आहे, अशी दासी तू जर आम्हाला आयुष्यभराच्या परमार्थाच्या बदल्यात देऊ इच्छित असतील तर ती दासी तो मोक्ष, दासी रूपी मोक्ष मला काय घ्यायचा नाही बाबा, म्हणून मला मोक्ष नको असं तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि हे सांगत असताना आता मात्र पांडुरंग परमात्म्याला खात्री पटली, धन हे नश्वर आहे म्हणून नको, मान्य आहे. मुक्ती ही ज्यांच्या घरी मुक्ती दासीचं काम करते आहे अशी तुझी अवस्था आहे, म्हणून तुला मोक्ष नको. या दोन्ही गोष्टी मला पटल्या, पण तुला मोक्षही नको. परमार्थातलं उच्च कोटीचं पद असणारं मोक्षही तुला नको. संसारातलं उच्च कोटीचं पद असणारं पैसा संपदाही तुला नको. कारण संसार जर चालायचा म्हटलं तर पैशाशिवाय संसार चालत नाही. अशा किती जरी गप्पा हल्ल्या तरी पैशाशिवाय संसार चालत नाही महाराज. हे दोन्ही पद तुला नको आहे. ती का नको आहे याची कारण मीमांसा तू सांगितली, ती मला पटली, तुझ्या मताशी मी सहमत आहे. पण हे दोन्ही गोष्टी तुला नको, तुला काय पाहिजे? संत संगती सदा. आता संत संगच तुकाराम महाराजांनी का मागितला? संत संगतीचे काय सांगू सुख, आपला वारी के आहे येते. किंवा माणकोची पोथी महाराज सांगतात, संता वाचून नाही अमृत ज्यांचे पायी नित्य बसे. संतांचे संगती होय मोक्षगती, नको वा संगती दुर्जनाची. संतांच्या पायामध्ये नवरसामध्ये श्रेष्ठ असणारं असं अमृत जे की नाशवंत नाही. मृत्यू लोकांना अमृत म्हणलं तर दुधाला काही ठिकाणी अमृत म्हटले आहे. फ्रीजमध्ये जरी दूध ठेवलं तर ते 1 दिवस टिकेल, 2 दिवस टिकेल, जास्तीत जास्त आता पिशव्या दुधाच्या असतात 15 दिवस टिकलेल्या, त्याच्यावर एक्सपायरी डेट असते, महिनाभर पिशव्या दुधाच्या टिकलेल्या, पण त्याच्यावर दुधाच्या पिशव्या टिकणार नाहीये. म्हणजे मृत्यू लोकांच्या अमृत मानलं जातं. ते दूध देखील एक ना एक दिवस नाश पावणार आहे, ते नासणार आहे. परंतु अमृत हे असं रस आहे महाराज. नवरस म्हणजेच काही ठिकाणी नवरसांना नवविधा भक्ती देखील म्हणलेलं आहे. त्या संदर्भाने देखील नवरसाचं नवविधा भक्तीच्या अनुषंगाने चिंतन केलेलं आहे. परंतु या नवरसामध्ये श्रेष्ठ असा असताना जर रस कोणता असेल तर तो म्हणजे अमृत रस आहे. आणि तो अमृत रस देखील आम्हाला प्राप्त झाला तरी ते असा अमृत ज्या संतांच्या पायापाशी अखंडपणे आहे त्या संतांची संगत आम्हाला लाभावी. आणि संतांचं सुख जर कुठं असेल तर ते फक्त संतांच्या ठिकाणी, आणि ते सुख जर कुठं असेल तर पंढरीच्या ठिकाणी आहे. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात, सुखाला बळ तरी तो पंढरीशी वेळ तरी तो अवघासी. म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी ठीक आहे मोक्षही नको, संतांची संगती लाभावी. संतांची संगती का लाभावी हे याची देखील कारण मीमांसा तुकाराम महाराजांनी केली. आणि सरते शेवटी आता या ठिकाणी 3ऱ्या चरणामध्ये मुक्ती अर्थात मोक्ष हा शब्द आलेला आहे. म्हणून मोक्ष या शब्दाची व्याख्या पाहत असताना वेदांत शास्त्रामध्ये विचारसागरातल्या एका तरंगामध्ये मोक्ष या शब्दाची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे, अत्यंत
आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाल्यानंतर परिणामतः प्राप्त होणाऱ्या परमसुखाची प्राप्ती किंवा परमानंदाची प्राप्ती त्याला मोक्ष म्हणा. आता याचा आत्यंतिक शब्द जो आहे तो फार महत्वाचा आहे, त्याला विशेष महत्व आहे आत्यंतिक शब्दाला. कारण निवृत्तीचे पुन्हा दोन प्रकार पडतात, एक लयरूप निवृत्ती एक आणि आत्यंतिक निवृत्ती दोन. आता लयरूप निवृत्ती म्हणजे काय आहे तर सुख हे कायमस्वरूपी नाही, परमनंट सोल्युशन, कायम टिकणारं सुख नाहीये. आज एखाद्याला सुख आहे तर उद्या त्याला सुख असेलच असं नाही, आज एखाद्याला दुःख आहे तर उद्या त्याच्याबद्दल दुःख असेलच असं नाही. सुख आणि दुःखाचं एक टीका यंत्रासारखं चक्र त्या ठिकाणी चालू राहत आहे. म्हणून कसं आहे त्या ठिकाणी सुख हे नश्वर आहे. आता साधं उदाहरण सांगतो व्यवहारातलं. आज माझं कीर्तन आहे म्हणून मी दाढी केली म्हणजे मी काय केलं, या केसांना निवृत्ती दिली, केसाचा नाश केला, केस काढून टाकले. परंतु हे केस 2-4 दिवसानं वर डोकं काढणार आहे. म्हणजे केस काढणं हे कायमस्वरूपी उपाय नाही आहे. म्हणजे या केसाची कायमस्वरूपी निवृत्ती त्या ठिकाणी होऊ शकत नाही. याला लयरूप निवृत्ती म्हणा. म्हणजे एका मागून एक सुख झाल्यानंतर दुःख, कायमस्वरूपी सुख या ठिकाणी नाहीये म्हणून त्याला लयरूप निवृत्ती म्हणा. आणि आत्यंतिक निवृत्तीची व्याख्या करत असताना मला असं वाटतं किंवा साधू संतांनी त्याची व्याख्या सांगितलेली आहे. ज्या मनुष्याच्या ठिकाणी, मनुष्याच्या देहाच्या ठिकाणी एक, मनुष्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी, मनुष्याच्या पिंडाच्या ठिकाणी मिठा एवढं देखील दुःख शिल्लक राहत नाही. मिठा एवढं मी का म्हणतोय कारण जेवण करत असताना आपण मीठ किती घेतो, 1 चिमट घेतो, 2 चिमट घेतो, एखाद्याला जास्तच आवडत असतं 2 चमचे घेतो. परंतु 2 चमचे मीठ कुठं आणि संपूर्ण भोजन कुठं, विचार करा. म्हणून एका चिमटभर मिठा एवढं सुद्धा यत्किंचितही दुःख ज्या परमात्म्याच्या, ज्या महात्म्याच्या, ज्या साधकाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी, पिंडाच्या ठिकाणी ते राहत नाही. त्या दुःखाची समूळ निवृत्ती होते आणि त्या दुःखाची समूळ निवृत्ती झाल्यानंतर जो होणारा लाभ आहे त्या लाभाला परमानंद असं म्हटलं गेलेलं आहे, त्याला परमसुख असं म्हटलेलं आहे. आता सुख आणि परमसुख यामध्ये देखील भेद आहे. कारण सुख म्हणजे काय तर ते संसारातलं सुख आहे आणि संसारातलं सुख हे चिरंतन टिकणार नाहीये. आज सुख आहे तर उद्या सुख नाही. परंतु परमसुख हे असं आहे महाराज, या सुखाला बाधाच नाहीये त्या ठिकाणी, हे सुख संपणारच नाहीये. म्हणूनच त्याला परमानंद आणि म्हणूनच त्याला परमसुख म्हणलेलं आहे. आणि या ठिकाणी अभंगाच्या चरणाला पूरक चरण देत असताना सायुज्यता हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. म्हणून सायुज्यता या दृष्टीने विचार करत असताना मोक्षाचे, भागवतामध्ये मोक्षाचे 5 प्रकार सांगितलेले, परंतु तो आता चिंतनाचा विषय नाहीये आणि ते प्रकार सांगण्यामध्ये मला स्वारस्यही नाहीये. मुद्दा चाललेला आहे आपला सायुज्यता. आता मोक्षाचे 4 प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये सायुज्यता मुक्ती 1, स्वरूपता मुक्ती 2, सलोकता मुक्ती 3 आणि समीपता मुक्ती 4. आता वेदांत शास्त्रानं या 4ही मुक्त्यामध्ये आम्हाला क्रमसंगती सांगितलेली आहे. एक विचार करा, आपल्याला आता खालच्या मजल्यावरून वर आपण आलो, मान्य, खालच्या मजल्यावरून वर येत असताना आपल्याला पायऱ्या चढून आलो का नाही? पायऱ्या किती होत्या? 10 असतील. आता कुणी मजलेल्या पायऱ्या होत्या, पायऱ्या चढत आपण आलो. तसं सायुज्यता मुक्ती ही सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे मुक्तीमध्ये, मोक्षामध्ये. मग त्या सायुज्यता मुक्तीकडे जर आपल्याला जायचं असेल तर पायऱ्या चढत जावं लागणार आहे. मग त्या किती पायऱ्या आहेत? त्या 4 पायऱ्या, त्या 4 टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा जर क्रमसंगतीने विचार करायचा झाला तर पहिला टप्पा आहे सलोकता मुक्ती. आता सलोकता मुक्ती म्हणजे काय तर विष्णूचं वास्तव्य, श्रीकृष्णाचं वास्तव्य, पांडुरंग परमात्म्याचं वास्तव्य कुठं आहे? वैकुंठामध्ये आहे. वैकुंठ निजधामाला श्री विष्णू परमात्मा राहतो. मग श्री विष्णू परमात्मा वैकुंठाला राहतो. त्या श्री विष्णू परमात्म्याच्या ठिकाणी जर जायचं असेल आणि जो साधक त्या विष्णू परमात्म्याच्या ठिकाणी वैकुंठामध्ये गेला त्याचा तेवढा अधिकार तयार झाला आणि त्याचा अधिकार तयार झाल्यानंतर त्याला ज्या फळाची लाभ झाला तो लाभ म्हणजे मुक्ती, सलोकता मुक्ती. त्या फळाचा लाभ म्हणजे सलोकता मुक्ती. आणि सलोकता मुक्तीची प्राप्ती झाल्यानंतर क्रमानं दुसरी येणारी मुक्ती आहे स्वरूपता मुक्ती. स्वरूपता मुक्ती म्हणजे काय? हा पांडुरंग परमात्मा समजा आणि या पांडुरंग परमात्म्याचे गुण पांडुरंगा परमात्म्यासारखाच दुसरा एखादा साधक झाला म्हणजे सेम टू सेम, तंतोतंत, डिक्टो डिक्ट एकमेकासारखे. आता जुळे भाऊ असतात ते एकमेकासारखे दिसतात, परंतु ते जुळे भाऊ जरी असले ते एकमेकासारखे दिसत जरी असले
तरी ते एक होऊ शकतात का? त्यांच्यामध्ये भिन्नता आहे महाराज. ते दिसत जरी एक असले तरी ते एकरूप होऊ शकत नाहीत. म्हणजे दुसऱ्या टप्प्यावर गाडी आणलेली आहे. स्वरूपता मुक्तीच्या ठिकाणी तो प्राप्त झालेला आहे. स्वरूपता मुक्तीच्या ठिकाणी तो प्राप्त झाला म्हणजे भगवंतापर्यंत जाण्याचा त्याचा मार्ग चालू झालेला आहे. तो रस्त्यामध्ये आहे. तो पांडुरंग स्वरूपाच्या ठिकाणी सारख्या रूपाने तो प्रगट झालेला आहे. आणि अशी ज्याला प्राप्ती झाली त्याला कशाची प्राप्ती झाली? स्वरूपता मुक्तीची प्राप्ती झाली. आता स्वरूपता मुक्तीचा टप्पा ओलांडल्यानंतर समीपता मुक्ती आहे. पांडुरंगासारखाच विष्णू परमात्म्यासारखाच जो साधक झाला, जो भक्त झाला, तो पांडुरंगाच्या अगदी जवळ गेला, श्री विष्णू परमात्म्याच्या अगदी जवळ गेला. आणि तो जवळ गेला म्हणजे त्याला समीपता मुक्तीची प्राप्ती झाली. विठ्ठल स्वरूपता आणि समीपता या तीनही मुक्त्यांची प्राप्ती झाली. तो या तीनही पायऱ्या चढल्यानंतर शेवटच्या पायरीला, शेवटच्या टप्प्यावरती तो जातो आणि तो विष्णुमय होतो. तो विष्णूच्या ठिकाणी, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप होतो. त्या भक्तामध्ये, त्या संतामध्ये, त्या साधकामध्ये आणि पांडुरंग परमात्म्यामध्ये भेद राहत नाही. ते दोघंही एकमेव अद्वितीय, ज्या ठिकाणी भेद नाही असे ते दोघं एकरूप होतात. आणि ते जेव्हा एकरूप होतील तेव्हा जी मुक्ती प्राप्त होते ती मुक्ती आहे सायुज्यता मुक्ती. विठ्ठल मग आता एवढं महाराज तुम्ही सायुज्यता मुक्तीचं वर्णन करताय. मग अशी सायुज्यता मुक्ती सर्वश्रेष्ठ असणारी मुक्ती सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात या मोक्षपदाला आम्ही लाथा आणू. हे मोक्ष आमच्या घरी कामाने सत्य दाशीसारखं काम करतात. मग एवढं मोक्षाचं वर्णन आहे तर मग तुकाराम महाराजांनी मोक्षाला लाथा का मारल्या हा विचार करत असताना एकरूप झाल्यानंतर समजा तुकाराम महाराजांना सायुज्यता मुक्तीची प्राप्ती झाली समजा, तर तुकाराम महाराजांनी पांडुरंग परमात्मा एकरूप राहिले नाही, एकरूप झाले. त्यांच्यामध्ये भिन्नत्व राहिलं नाही. भिन्नत्व राहिलं नाही म्हणजे काय झालं? त्यांना आता साधं उदाहरण आहे. पांडुरंग परमात्मा पांडुरंगाची भक्ती करतो का? पांडुरंग परमात्मा पांडुरंगाची भक्ती करतो का? तुकाराम महाराज स्वतः तुकाराम महाराजांचं गुण गातात का? ज्ञानेश्वर माऊली स्वतः ज्ञानेश्वर माऊलींचं गुण गातात का? आता अलीकडल्या काळात आपण आपलं गुण गातो तो भाग वेगळा. परंतु संत जे आहेत ते स्वतःच्या मुखाने स्वतःचं उद्गार किंवा कौतुक कधीच करत नसतात. तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींचं कौतुक केलेलं आम्ही पाहिलं. ज्ञानेश्वर माऊलींनी नाथरायांचं कौतुक केलेलं आम्ही पाहिलं. नाथरायांनी माऊलींचं कौतुक केलेलं आम्ही पाहिलं. परंतु संत किंवा पांडुरंग परमात्मा स्वतःच कौतुक करतो असं पाहत नाही. म्हणून तुकाराम महाराज गर्भवास मागतात. त्याचं कारण आहे महाराज, कारण गर्भवास नरदेह 84 लक्ष योनीमधला श्रेष्ठ जर कुठला देह असेल तर तो नरदेह आहे. आणि या नरदेहाच्या साधनानं पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होत असते. म्हणून इतका नरदेह वैकुंठातल्या देवांना दुर्लभ आहे. कारण वैकुंठीचे लोक इच्छितात की देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मावा, इतकं दुर्लभ असा नरदेह आहे. आणि हा नरदेह जर आपल्याला मिळाला तरच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. म्हणून नरदेह मिळावा यासाठी तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. आता याचा विचार करत असताना ज्या आयुष्यामध्ये, ज्या जीवनामध्ये आम्हाला तुझा विसर पडणार नाही, एक ज्या जीवनामध्ये आम्हाला साधू संतांचं नव्हे तुझं गायन करण्याची संधी मिळेल 2, आणि ज्या जीवनामध्ये आम्हाला संतांची संगत लाभेल 3, अशा 3 गोष्टींचा लाभ आम्हाला ज्या जीवनामध्ये होईल त्या जीवनामध्ये आम्हाला जन्म घेण्याचं दुःख त्या ठिकाणी नाही. कारण जन्माचं दुःख काय असतं एका ठिकाणी सांगितलेलं आहे, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. कारण गर्भाचं काय दुःख आहे, गर्भाचं काय दुःख आहे, हे गर्भ भोगणाऱ्या म्हणजे माता माऊलीलाच गर्भाचं दुःख करू शकतं. ते मी किती जरी सांगितलं, तुम्ही किती जरी सांगितलं तर जावे त्याच्या वंशात तेव्हा पाहिजे. कारण गर्भीचं जे दुःख आहे त्यासाठी आईच व्हावं लागतं महाराज. गर्भाच्या यातना जर पाहायच्या असतील तर त्यासाठी आईच व्हावं लागतं. आणि ते गर्भाचं दुःख त्या आईला आणि बालकालाच माहीत असतं. त्या आईचं आणि बालकाचं नाळेद्वारे थेट जोडणे असते. त्यामुळे बाळंतपणाच्या काळात
त्या मातेला, त्या आईला काही पथ्य, काही उपत्य शास्त्राने सांगितलेली असतात आणि ती पाळावी लागतात, अन्यथा त्या बाळाला त्रास होतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, वरील 3 गोष्टींचा लाभ जर आम्हाला होणार असेल तर ते गर्भवासाचं किती जरी दुःख असलं तरी ते दुःख आम्ही आनंदाने झेलायला तयार आहोत, ते दुःख आम्ही आनंदाने सहन करायला तयार आहोत. हा एक विचार झाला. आणि दुसऱ्या एका ठिकाणी तुकाराम महाराजांनी प्रमाण देताना सांगितले, मुनी मुक्त झाले भेदे गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. हा एक विचार पहा. दुःख असलं तरी ते दुःख तर सहन करण्याची आमची क्षमता आहे, हा एक विचार पहा. आणि आम्ही विष्णूचे दास असल्यामुळे, आम्ही पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम भक्त असल्यामुळं गर्भाचं दुःख कुणाला आहे तर त्या मुनींना आहे, जो योग याग विधी करतात, योगाच्या साधनाच्या खटपटा करतात, जे हिमालयामध्ये उलट टांगून घेऊन अष्टांग साधन करतात, अष्टांग साधन करून मोक्षाचा मार्ग प्राप्त करतात, त्यांना गर्भाचं दुःख आहे म्हणून ते मुक्त होण्याची आशा करतात. आणि मुक्त झाला म्हणजे काय झाला? हरिपदाला प्राप्त झाला. हरिपदाला प्राप्त झाला म्हणजे कुठं गेला? 33 कोटी देवाच्या लाईनी जाऊन. पण 33 कोटी देवांना सुद्धा हे इह लोकातलं, मृत्यू लोकातलं सुख नाहीये महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. महाराज म्हणतात, सुखे घालावे आम्हासी, सुखानं घाल, आम्हाला कसलीही चिंता नाही, कारण वरील 3 गोष्टींचा लाभ आम्हाला या जीवनामध्ये होणार आहे. हा अभंगाचा सरळ साधा सुपार्थ भावार्थ आपल्यासमोर मांडला विचारतो. अभंगाचा थोडाफार विस्ताराने विचार करण्याचा प्रयत्न करू. प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात. मागणीचा मूलभूत नियम मी मगाशी सांगितला, ज्याच्याकडे आपण मागतो त्याच्याकडे मुबलकता असावी लागते, जो मागतो त्याच्याकडे त्या गोष्टीची कमतरता असावी लागते. परंतु मागणीचा शास्त्राने एक विचार सांगितला, आशीर्वाद हा न मागता आपोआप मिळत असतो आणि दान हे मागूनच घ्यावं लागतं. आशीर्वाद ज्यावेळी आपण साधू संतांना, सद्गुरूंना, महात्म्यांना अनन्य भावानं शरण जाऊ, त्यावेळी ज्यावेळी आपण त्यांना आपण अनन्य भावानं शरण जाऊ, त्यावेळी सद्गुरूंच्या मुखातून आपसुकपणे, सहजपणे जे शब्दरूपी अमृत, आशीर्वाद रूपी शब्द बाहेर पडत असतात आणि त्या शब्दाचं एवढं सामर्थ्य असतं महाराज, त्या शब्दाची फलनिष्पत्ती, फलनिश्चिती, फलरूपता होत असते. सच्चिदानंद बाबांच्या जीवनातील प्रसंग आहे. सच्चिदानंद बाबांचं निधन झालं महाराज. सच्चिदानंद बाबांचं निधन झालं असताना त्यांची अंत्ययात्रा म्हणा, प्रेतयात्रा आळंदीच्या एका रस्त्यावरून चालली होती. आळंदीच्या एका रस्त्यावरून त्यांची अंत्ययात्रा जात असताना अगदी त्याच रस्त्यानं समोरून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 भावंड येऊ लागलेली होती. सच्चिदानंद बाबाच्या पत्नीच्या मनामध्ये विचार आला, तिच्या मनामध्ये विचार आला की समोरून महात्मा येत आहे. आता पती तर आपला वाढलेलाच आहे, कारण काळ हा कोणाला सोडत नाही महाराज. प्रत्येक जन्मणाऱ्या माणसाला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. हा असा विचार करून सच्चिदानंद बाबाची पत्नी म्हणली, समोरून महात्मा येत आहे, त्यांचं दर्शन घ्यावं. ही भावना तिच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाली आणि ती माऊलींच्या पायावरती तिनं नतमस्तक झाली महाराज. आणि नतमस्तक झाल्यानंतर तिच्या पायामध्ये असणाऱ्या पैंजणाचा आणि बांगड्याचा खळखळ आवाज झाला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या लक्षात आलं, पाया पडणारी हे कोणीतरी स्त्री भाविक आहे. आणि स्त्री भाविक आहे म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून आपसुकपणे, सहजपणे शब्द निघाले, शब्दोद्गार निघाले, शब्दरूपी अमृत निघालं, शब्दरूपी आशीर्वाद निघाले. ते शब्द असे होते महाराज, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. हे शब्द सच्चिदानंद बाबाच्या पत्नीनं ऐकलं. महाराज ते कसा रडू लागले. माऊलींनी विचारलं, आई काय रडतायस, काय रडतायस? त्यावेळी त्या माऊलींनी सांगावं, महाराज ही अंत्ययात्रा जी चाललेली आहे ना, ती दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून ती माझ्या प्रेत नवऱ्याची त्या ठिकाणी अंत्ययात्रा चाललेली आहे. ती माऊलींना म्हणते, माऊली तुम्ही हा आशीर्वाद याच जन्मातला दिलाय का पुढच्या जन्मातला दिलाय? कारण ती म्हणते, पती निधनाचा विरह, पती निधनाचं दुःख तर मला आहे, परंतु एका साधूच्या, एका संताच्या मुखातील आशीर्वाद आज खोटा ठरणार याचं अत्यंतिक दुःख मला आहे, म्हणून मी या ठिकाणी ढसढसा रडत आहे. त्यावर तिला माऊली म्हणतात, अगं आई, हा माझ्या मुखातून निघालेला शब्द आहे. हा शब्द सहजासहजी सोडा, हा शब्द खोटाच घडू शकत नाही. असं माऊली म्हणल्यानंतर कुठाय तुझा पती? त्या स्त्रीनं माऊलींना त्या प्रेताजवळ घेऊन यावं, माऊलींनी त्या प्रेतावर हात ठेवावा आणि मोठ्या प्रेमानं म्हणावं, सच्चिदानंद बाबा उठा, सच्चिदानंद बाबा उठा. असं म्हटल्याबरोबर सच्चिदानंद बाबांनी तात्काळ उठावं
आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालावा. शके 1200 भरतरे तरी टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा तरे लेखक झाला. सच्चिदानंद बाबांनी नंतर ज्ञानेश्वरी लेखनाचं कार्य केलं वगैरे वगैरे कथा त्या अनुषंगाने पुष्कळ अशी कथा आहे. परंतु संकल्पित वेळेमध्ये आपल्याला सेवा पूर्ण करायची असल्यामुळं तो कथाभाग मी या ठिकाणी आपल्याला सांगत नाही. असो, माझा मुद्दा चालू होता, आशीर्वाद हा सद्गुरूच्या मुखातून मागून मिळत नसतो तर तो आपोआप यावा लागतो. म्हणून सच्चिदानंद बाबांची पत्नी अनन्य भावानं ज्ञानेश्वर माऊलींना शरण गेली आणि त्या शरण गेलेल्याचा परिणाम म्हणून सद्गुरूंच्या मुखातून ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून आपसुकपणे सहजपणे जे शब्द बाहेर पडले त्या शब्दाची फलनिष्पत्ती म्हणून फलद्रुपता म्हणून सच्चिदानंद बाबा जिवंत झाले. ही शब्दांच्या साधू संतांच्या शब्दांची साधू संतांच्या आशीर्वादाची महत्त्व आहे. साधू संतांच्या आशीर्वादाची फलद्रुपता आहे. साधू संतांच्या आशीर्वादाची फलनिश्चिती आहे. म्हणून आशीर्वाद हा आपोआप मिळत असतो आणि दान मात्र मागूनच घ्यावं लागतं. दान कोणीतरी देईल या आशेवर बसून चालत नाही. साधं उदाहरण घ्या, आपण सप्ताह करतो, आपण सप्ताहातली सगळी मंडळी आहे, सप्ताहासाठी काही ठराविक मंडळी न मागता वर्गणी देत असतील, न मागता देत असतील, त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही. परंतु सामान्यतः सर्वसाधारणपणे सप्ताहाची वर्गणी असो किंवा आता गणेशोत्सव चालला तर गणेशोत्सवाची जरी वर्गणी म्हटलं तरी ती वर्गणी मागून घ्यावी लागते. पावती पुस्तकं घेऊन आम्हाला फिरावं लागतं. त्यावेळी त्या ठिकाणी वर्गणी आम्हाला त्या ठिकाणी मिळत असते. कारण दान हे जे मागूनच घ्यावं लागतं ते कोणी तुम्हाला आणून देत नाही. हा एक विचार झाला. आणि दुसरा हा विचार या मागणी आणि दान या अनुषंगाने सांगितला जातो. या इह लोकांमध्ये, या मृत्यू लोकांमध्ये मृत्यू लोकांमध्ये दान मागणाऱ्याला श्रेष्ठत्व दिलं जात नाही. दान मागणाऱ्याला नावं ठेवलं जातं. साधं उदाहरण आहे, मी आज या महाराजाकडे 2 दिवस झाले काय ना काय मागतोय, काय ना काय मागतोय. महाराज 2 दिवस देतील, 4 दिवस देतील, 8 दिवस देतील, 2 महिने देतील. कोणा देतील का? नाही. कारण सारखं सारखं दान मागणाऱ्याचा किळस येतो, कंटाळा येतो. कारण सारखं सारखं दान मागणाऱ्याला व्यवहाराच्या दृष्टीनं तुच्छता त्या ठिकाणी दिली जाते. म्हणून बरं, हे व्यवहारात झालं. परंतु तुकाराम महाराज एका ठिकाणी काय म्हणतात, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने एक त्याचे. कारण हात पसरणाऱ्याला तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये लाजेवाडं सांगितलं. महाराजांनी हात पसरणाऱ्याला लाजेवाडं सांगितलं. आणि त्याच तुकोबारायांचा जर गाथा उघडून पाहिला आणि तो आपण गाथा पाहिला तर त्या गाथ्यामध्ये 125 अभंग मागणीपर प्रकरणातले आहेत. मग याची संगती लावायची कशी? एकीकडे म्हणायचं हात पसरलं लाजवानं आणि दुसरीकडे 125 अभंगातून देवाकडे मागणी मागायची. याचा मेळ कसा घालायचा? मग ही तुकाराम महाराजांची दुर्यार्थी भूमिका आहे का अशी शंका याला या ठिकाणी वाव आहे. परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की तुकाराम महाराजांची दुर्यार्थी भूमिका नाहीये. कारण जरी तुकोबारायांनी 125 अभंगातून देवाकडे पांडुरंग परमात्म्याकडे मागितलं असलं तर त्या मागण्यामागची भूमिका मला तुम्हाला सांगायची आहे. कारण जरी तुकोबारायांनी 125 अभंगातून देवाकडे मागितलं असलं तरी त्यांचं ते मागणं त्यांच्या वैयक्तिक जीवनाकरता नसून, त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाकरता नसून, तुम्हा आम्हा सामान्य जनाचा उद्धार करण्याकरता, तुम्हा आम्हा पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांच्या मुखाकडे तासनतास बघत राहायचा. का बघत राहायचा? 1 वारी झाली, 2 वारी झाली, 3 वाऱ्या झाल्या, अशा 12 वाऱ्या झाल्या. पांडुरंग परमात्मा प्रत्येक वारीला तुकाराम महाराजांच्या भक्ताच्या मुखाकडे पाहतोय. का पाहतोय? माझा भक्त या वारीला मागेल, पुढच्या वारीला मागेल, परंतु भक्त काय मागायला तयार नाही. एकदा काय झालं, 12वी वारी पूर्ण झाली आणि तुकाराम महाराजांना वैताग आला. महाराजा संतांना वैताग येतो का, संतांना राग येतो का, याचं वेगळं चिंतन होईल. आणि जर तो राग येतो तर तो कसा राग येतो, त्यांच्या रागातला आपल्या रागातला काय फरक आहे, त्याचं वेगळं चिंतन होईल. ते चिंतन आपल्याला घ्यायचं नाहीये. तुकाराम महाराजांना वैताग आला आणि वैताग आल्यानंतर तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, हे देवा तुला आमच्या घरची पद्धत माहीत आहे का? मग पांडुरंग परमात्मा म्हणतो, काय आहे आपल्याला? तुकाराम महाराजांनी काही मागणं अनुचित सांगितलं आणि त्याच तुकाराम महाराजांनी 125
31 अभंगातून परमात्म्याकडे मागणी मागितली हे पटण्यासारखं आहे का? परंतु मगाच मी मागण्यामागची भूमिका तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. असो, तुकाराम महाराजांनी यातला काही हा जो शब्द आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तसा जर विचार केला तर तुकोबारायांच्या गाथ्याचा एक एक शब्द अर्थपूर्ण आहे महाराज. कारण मराठी व्याकरण शास्त्रामध्ये एखाद्यानं विद्यावाचस्पती अर्थात PhD ही पदवी जरी धारण केली तरी त्या विद्यावाचस्पतीला, त्या PhD धारकाला तुकोबारायांच्या गाथ्यामधला एक एक शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ उमजत नाही म्हणा किंवा समजत नाही, हा तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा अधिकार आहे. आणि तुकाराम महाराजांनी तुम्हा आम्हावरती गाथ्याच्या रूपाने केलेले उपकार आहेत महाराज. असं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काही मागणे आम्हा अनुचित, यातला काही हा शब्द जो महत्वाचा आहे. तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं, परंतु मागणी मागत असताना पहिला शब्द वापरला काही काही काही. ज्या अर्थी काही मागणं अनुचित आहे त्या अर्थी काही मागणं उचित आहे. व्यवहाराचं उदाहरण, व्यवहाराचा दृष्टांत द्यायचा होता, परंतु वेळेअभावी तो दृष्टांत न देता त्या दृष्टांताचा भाव मी आपल्यासमोर मांडतो. बायकोनं नवऱ्याकडे साडी मागणं उचित आहे. बायकोनं नवऱ्याकडे साडी मागणं उचित आहे. बायकोनं नवऱ्याकडे साडी मागितलीच पाहिजे आणि नवऱ्यानं ती आणून दिलीच पाहिजे. परंतु बायकोनं नवऱ्याकडे साडी मागणं जसं उचित आहे तसं नवऱ्यानं आणून दिलेली साडी दुहून द्या म्हणणं हे अनुचित आहे. म्हणून काही मागणं उचित आहे आणि काही मागणं अनुचित आहे. तसं देवाकडे देव मागणं उचित आहे, परंतु देवाकडे देवाचं मागणं अनुचित आहे. आणि याचा विचार करत असताना प्रस्तुत अभंगामध्ये मागणारा कोण आहे, कोणाकडे मागणी करतोय आणि काय मागणी करतोय याचाही विचार व्हायला हवा. प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज मागतायत, मागणारे काय सामान्य नाही. ज्या तुकाराम महाराजांचं वर्णन वैराने करावं, ज्या तुकोबारायांना पाहिल्यानंतर सोडा, ज्या तुकोबारायांचं नाव घेतल्यानंतर यमकिंकराचा प्रकाश सुटावा, असे तुकाराम महाराज होते. तुकाराम तुकाराम नाम घेतला कावे धन्य तुकोबा समर्थ जेणे केला आक्रोशात. तुकाराम महाराज सोडा, तुकाराम महाराजांच्या घरची 5-6 वर्षाची भागीरथी काय अधिकार आहे तिचा? अनगडशा फकीर यावा, तिच्या कटोऱ्यामध्ये तिनं मुठभर त्या ठिकाणी पीठ टाकावं, कटोरा ओसंडून सांगावा, इतका तुकोबारायांच्या घरात त्या 5-6 वर्षाच्या मुलीचा अधिकार असेल तर तुकोबारायांचा अधिकार काय असेल? तुकोबाराय ज्या डोंगरावरती, अमचंद्र डोंगरावरती जात असतील, भंडारा डोंगरावरती जात असतील, त्या डोंगराच्या वाटेवरची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. एवढंच नाही, तुकोबारायांच्या शरीरातील 3.5 कोटी रोमांमधून विठ्ठल विठ्ठल हा गजर निघत होता, हा दीर्घ गजर निघत होता. ते तुकाराम महाराज आहे. आणि म्हणून मागणी करणारा किती श्रेष्ठ आहे पहा. आता तुकोबाराय कोणाकडे मागतात? पांडुरंग परमात्म्याकडे मागतात. अहो मोठवर सुदामा मोठवर पोहे घेऊन आला, त्या सुदामाला सोन्याचा गाव दिला. एवढा दानशूर, एवढं दातृत्व संपन्न असा असणारा पांडुरंग परमात्मा आहे. सुदामा ब्राह्मण तुझे दरिद्रे पेरीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटीला गेला शुद्ध भाव घेऊन या. इतका अधिकार संपन्न असा असणारा देव आहे, असा असणारा पांडुरंग आहे. परंतु असा श्रेष्ठ पांडुरंग आहे म्हणून मागणीची करायची आहे. सकल संतांचे गाथे तुम्ही ओढून पहा, त्या गाथ्यांमधले मागणीपर प्रकरणातले अभंग तुम्ही पहा. सकल संतांनी दानशूर अशा असणाऱ्या एकमेव अद्वितीय अशा पांडुरंगालाच मागणी केलेली आहे. कारण देण्याची पात्रता, दातृत्व आणि श्रेष्ठत्व हे 3 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्यालाच दान मागितलं जावं महाराज. मागणे ते मागू देवा, करू भक्ती त्याची सेवा. काय म्हणे तयापाशी रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी, ज्याच्या दाशी रिद्धी सिद्धी आहे त्याच्यापाशी मागावं महाराज. त्याच्याकडे कुठल्या गोष्टीची कमतरता आहे त्याच्यापाशी मागावं. मागण्या असा सर्वश्रेष्ठ असणारा पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्मा जर आपल्याला प्रसन्न झाला तर त्याला काही पण मागून चालणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी काही पण मागितलेलं नाही. संसारातून तर मागूच नाही, कारण ते नश्वर आहे, एक ना एक दिवस त्याचा नाश होणार आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी संसारातल्या गोष्टी न मागता तुकाराम महाराजांनी जर पांडुरंग परमात्म्याकडे काय मागितलं असेल, तुकाराम महाराजांनी पांडुरंग परमात्म्याकडे केलेली मागणी म्हणजे अभंगाचं प्रथम चरण.
गजानन महाराज पांडुरंग परमात्मा आदी करून महाराष्ट्र संतांची भूमी असल्यामुळे महाराष्ट्रातील सकल संतांवर संतांच्या चरणी सेवा अर्पण करतो. माझे वडील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या वडिलांच्या चरणाच्या ठिकाणी सेवा समर्पित करतो. आपण सर्वांनी उत्तम साथ दिली. गायनाचार्य असतील, वादनाचार्य असतील, सर्व कलाकारांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण करतो. ज्ञानेश्वर